रोहित पवार जो आपल्या काकीला कुठल्या तरी परपुरुषाच्या हाताचा स्पर्श झाला म्हणून मान मर्यादा भंगाबद्दल एवढा तीव्रतेने व्यक्त झाला होता, मग तो आता आपल्या आत्याला तिच्या गालाला गाल लावून किंवा असं अर्धवट चुंबन घेऊन हातात हात घेऊन तो जो काही फिल्मी सितारा दिसतोय शाहरुख खान, त्याबद्दल का व्यक्त होत नाही? मित्रो, दादा कोंडकेंचा ना एक सिनेमा आला होता, मराठी सिनेमा, मुका घ्या मुका. आता मुका घ्या मुका या शीर्षकाचं आणि त्या चित्रपटाच्या संहितेचं म्हणजे स्क्रिप्ट किंवा पूर्णपणे पटकथा, त्या सिनेमाचा आशय याचा तसा काही अर्थार्थी संबंध नव्हता. मुका घ्या मुका आणि असं शीर्षक पोस्टरवर दादा कोंडकेंचं ते मुका घेण्याच्या आविर्भावात असलेलं ओठाचा चंबू केलेलं ते चित्र हे बघितलं की असं वाटायचं काहीतरी चुंबाचुंबीचं मॅटर आहे. प्रत्यक्षात सिनेमात काय होतं की दादा कोंडके यांचं जे पात्र होतं ते मूकबधीर दाखवलंय, म्हणजे त्याला बोलताच येत नव्हतं. आता हा झाला दादा कोंडकेच्या सिनेमाचा भाग. सध्या मुका घ्या मुका कुठे चाललंय तर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या काही मोठ्या तालेवार घराण्यांमध्ये जी काही लग्न होतात ना, ती लग्न कशी होतात, म्हणजे वधू पक्ष कुठला, वरपक्ष कुठला, त्यांची राजकीय पार्श्वभूमी कुठली, यांची राजकीय पार्श्वभूमी कुठली, मग या लग्नाला वराड जे जमा होतं ते कुठलं असतं, मग त्या लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी निमंत्रित कोण कोण असतात, हे सगळं बघितलं की सामान्य माणूस जो आहे ना, जो प्रत्येक पक्षाच्या दावणीला बांधला गेला आहे, जो त्यांना मतदान करतो, अगदी कर्तव्य भावनेनं मतदान करतो, अगदी भाजपवालेही, शिवसेनावालेही, राष्ट्रवादीवालेही, इतर सगळ्या पक्षांचेही, काँग्रेसवाले पण म्हणा त्यात, हे अचंबित होतात की साला आम्ही खाली ग्राउंड लेवलवर एकमेकांना शिव्या घालतो, एकमेकांचा आय माय उद्धार करून टाकतो पार कार्यकर्ता लेवलवर. ती सगळी मंडळी कार्यकर्ता सतरंजी उचल्या हा अशा लग्न समारंभांकडे बघून अचंबित पडतो की राजकारण करायचं असतं जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभे राहतात, एकमेकांच्या विरोधात त्यांच्या विचारधारा कशा चुकीच्या आहेत, कशा खोकल्या आहेत किंवा कसं काय आहे, हे सगळं मांडत असताना असे द्वेषाने एकमेकांशी झगडणारे नेते बघून इथे कार्यकर्त्यांना चेव चढलेला असतो. तेच नेते त्यांच्या जेव्हा सोयरिकी जुळवल्या जातात तेव्हा त्यांच्या विचारधारा त्यात आड येत नाहीत. नवरदेव भाजपवाल्यांचा तर नवरी राष्ट्रवादीवाल्यांची, मग काँग्रेस संस्कृतीवाले जे सगळे लोक आहेत ते नवरीकडचे पाहुणे, निमंत्रक, वराडी, भाजप सकट शिवसेना आणि इतर सगळे उजव्या विचारांचे लोक हे यांचे वराडी, मग तिथे ते एकत्र येतात, एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. तर हे झालं राजकारणाचा भाग. विचारधारेशी केलेली न केलेली प्रतारणा जी आहे ती उघड्या डोळ्यांनी कार्यकर्त्यांनी बघण्याचा भाग. ते त्यांच्या नशिबी काय काय येतं कार्यकर्त्यांच्या ते बघा. आता हे सगळं होत असताना मला या राजकीय पक्षातला एक तरुण नेता ज्याला दादा बनण्याची घाई झालेली आहे, जे अजितदादा गेले अपघाती निधनानंतर, तर ह्यानंतर त्याने पोस्टर्स लावले सगळीकडे की आता दुसरा दादा, नवीन दादा येतोय. या दादानं सुनेत्रा पवारांना प्रफुल्ल पटेलांच्या हाताचा झालेला स्पर्श याचा केवढा बाऊ केला होता तुम्हाला आठवत असेल की माझ्या काकीची काही मान मर्यादा आहे की नाही, हा उपरा पुरुष माझ्या काकीला स्पर्श करतो. आता मान्य आहे हे होतं, तुमच्या आमच्या बाबतही होत असेल, पण असा स्पर्श कुठल्याही परपुरुषाचा आपल्या नातेवाईक स्त्रीशी झाला तर आपल्याला जो राग येतो, तसा त्या रोहित पवारला आला, तसा तो तुम्हाला आम्हाला येतो. मग तो राग आपल्या काकीला टच केला म्हणून झाला, मामीला टच केला म्हणून झाला, आत्याला केला, वहिनीला केला, सगळीकडे येतो. आमच्या घरातल्या बाई माणसाला कुठल्या परपुरुषाने असा टच करणं आम्हाला नाही आवडत, तीव्रतेने व्यक्त होतो आम्ही. पण रोहित पवारांचं काय झालंय की तिथं जो तीव्रता ते मान सन्मान मर्यादा बिर्यादा जे झालं होतं सुनेत्रा वहिनींबाबत, प्रफुल्ल पटेलांचा हात लागला म्हणून, आता ह्या काल लग्नात शाहरुख खान आणि सुप्रियाताई सुळे यांच्यात जो काही एक प्रेमाचा जिव्हाळ्याचा उमाळा असा भरभरून आला होता. शाहरुख खान लग्नाला आल्यामुळे त्या एवढ्या खुश झाल्या होत्या, आपल्या लेकीच्या लग्नाला आला शाहरुख वराडी बनून. तर ते आता नव्या पिढीत ते जे काही एकमेकांना ग्रीट केलं जातं गालाला गाल लावून, मग अर्धवट
ते चुंबनच असतं एक प्रकारे गालाचं. ते काय असं साध्या सरळ माणसाला बघवण्यासारखं नाही. मग रोहित पवार जो आपल्या काकीला कुठल्यातरी परपुरुषाच्या हाताचा स्पर्श झाला म्हणून मानमर्यादा भंगाबद्दल एवढा तीव्रतेने व्यक्त झाला होता. मग तो आता आपल्या आत्याला तिच्या गालाला गाल लावून किंवा असं अर्धवट चुंबन घेऊन, हातात हात घेऊन तो जो काही फिल्मी सितारा दिसतोय शाहरुख खान, त्याबद्दल का व्यक्त होत नाहीये? आता त्याने बोलायला हवं. शाहरुखने असं करू नये. त्याने जे केलंय ते चुकीचं केलंय. मग आता सोशल मीडियावर सुरू झालं मुका घ्या मुका. म्हणून मी पण आपल्या व्हिडिओला शीर्षक तेच दिलंय, मुका घ्या मुका. आता प्रत्यक्षात मुका घ्या मुका असं काही घडलं होतं का? की एक आता पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे एकमेकांना अभिवादन करण्याची पद्धत आहे, प्रेमभावना, आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्यातून आणि सुप्रिया सुळे ह्या त्यांचं शिक्षण युरोपात झालेलं आहे, लंडनला झालेलं आहे. त्यामुळं पाश्चात्य जीवनमानाचा, राहणीमानाचा, तिकडच्या लाईफस्टाईलचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड आहे. तरी त्या जेव्हा महाराष्ट्रात असतात, भारतात असतात, तेव्हा त्या पूर्णतः तो जो काही इंग्रजाळलेपणा जो आहे ना, तो सोडून महाराष्ट्र धर्म निभावत असतात. अगदी अस्सल मराठी असल्यासारखं वागतात. मग ते अंबिकाचं मटण खातात संकष्टीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी वगैरे. आता मराठमोळ्या सगळ्या संस्कृतीवर प्रेम करतात. पण रोहित पवारची नेमकी गाडी कुठे अडकते आणि ती गाडी धक्का स्टार्ट आहे की काय आहे ते कळत नाही. कारण हे सिलेक्टिव्ह जे काही त्याचं वागणं आहे ना, म्हणजे काकीबद्दल एक वेगळा निकष आणि आत्याबद्दल एक वेगळा निकष, हा काही पटत नाही. आता जर त्याला त्याच्या घराण्यातल्या स्त्रीच्या मानमर्यादेबद्दल खरंच काही देणं-घेणं असेल किंवा त्याला त्या आधी प्रफुल्ल पटेलांचा राग आला होता, तसा आता शाहरुखचाही आला आहे, पण व्यक्त कसा करायचा हे कळत नसेल, तर काही सांगता येत नाही. पण रोहित पवारांचं हे दुटप्पी वागणं आज सोशल मीडियावर टीकेचा एक मोठा विषय झालेला आहे. तुमचं यावर काय मत आहे तेही तुम्ही कमेंट्स करून जरूर कळवा. कारण नातं दोन्हीकडचं जवळचं आहे, रक्ताचं नातं आहे. पण तरी काकी ही बाहेरून आलेली असते ना. बाहेरून आलेल्या आपल्या काकीबद्दल तिचा मानभंग होऊ नये म्हणून जो पुतण्या एवढा तीव्रतेने खवळून उठतो, तो त्याच वंशावळीतल्या आपल्या आत्याला कुठल्या परपुरुषाने असा स्पर्श केला, त्याबद्दल का खवळून उठत नाही? हा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर कदाचित तुमच्या कमेंट्समधून मला मिळेल. त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.